बदलापूरच्या महिलांच्या मोठं प्रकरण समोर आलेलं आहे आणि अतिशय कीळसवाणं प्रकरण म्हणजे तुम्ही आता जरा पाहिलं काय सांगाल? बदलापूरमध्ये सातत्याने कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होते. कधी महिलांच्या संबंधाने असणारे प्रश्न असतील, कधी लहान मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न असेल, कधी अंमली पदार्थांचा विळखा असेल आणि आत्ता आलेलं हे नव्याने स्त्रीबीजांच्या तस्करीच्या संबंधाने असणारं प्रकरण. या प्रकरणाच्या निमित्ताने म्हणजे गुन्हा किती वाईट पद्धतीने घडू शकतो, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशा पद्धतीची गुन्हेगारी समोर येते, तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातला पहिला प्रश्न असा, की अशा पद्धतीने स्त्रीबीजांची तस्करी होणं हे मुळात एका व्यक्तीकडून होणारा हा गुन्हा नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे. यामध्ये असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी आहेत का? कर्मचारी आहेत का? एखाद्या हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ आलेला आहे का? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. कारण यामुळे एकूण आरोग्य खात्याच्या कार्यक्षमता आणि आरोग्य खात्यासाठी असणारी जी तत्व आहेत, ती फिक्स आहेत. ज्याला आपण व्यावसायिक मूल्य म्हणतो, त्या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अगदी त्याच वेळेला पोलीस अधीक्षक करतात काय? वारंवार बदलापूरचे असे प्रश्न निर्माण होतात आणि वारंवार यावर फक्त तात्पुरती मलमपुष्टी केली जाते. काय पोलीस अधीक्षकांना कोणीही कंट्रोल करून उत्तरं विचारणारं नाही का? या संबंधाने पुन्हा प्रश्न निर्माण होत आहेत. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, यातल्या ज्या पीडित महिला आहेत, एखाद्या मायमाऊलीला आपल्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा जर तडजोड करावी लागत असेल, इतकी अगतिकता एखाद्या मायमाऊलीच्या बद्दल जर निर्माण होत असेल, तर याचा अर्थ कितीही ढिंडोरे पिटवले तरी सुद्धा महाराष्ट्राची, पर्यायाने या देशाची अर्थव्यवस्था किती डबघाईला आलेली असेल, की जिथल्या स्त्रियांना स्वतःच्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा तडजोडी कराव्या लागतात, हे वाईट आहे. विश्वगुरु म्हणवणाऱ्या देशाच्या प्रमुखाच्यासाठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे, की या प्रकरणात फक्त गृह खातं नाही, तर गृह खातं, आरोग्य खातं आणि कुठे आर्थिक घडी विस्कटलेली आहे, त्या संबंधाने आम्ही या अधिवेशनातही प्रश्न विचारूच. पण या सगळ्याच खात्यांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे आणि बदलापूरमधल्या ही एकूण जी घडी विस्कटलेली आहे, ती घडी बसवण्याची गरज आहे. आपण बघतो की माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घातपात झाला असं बोललं किंवा घात सोडून आणला असं की रोहित पवार यांनी तो प्रश्न